या एका वस्तूसाठी आज खूप जास्ती फिरावं लागले. काय झालं सगळं सांगते. नमस्कार, मी केतकी आणि थोडंसं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. दुपारी मस्त कढी भात खेकडा भजीचा प्लॅन झाला, एक्झिक्यूट छान केला. दुपारची सगळी कामं आवरली आणि लागले मसाला बनवायची तयारी. याला सातारी चटणीसुद्धा म्हणतात. खोबरं, कांदा आणि लसूण हे सगळं छान परतून घ्यायचं, शिजून घ्यायचं. हे जे बारीक पेस्ट करून ही चटणीमध्ये मिक्स करायची. झाला तयार. सांगायला जितकं सोपं वाटतं तितकं हे अजिबात सोपं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, हे जे बुकणं आहे ना, त्यामध्ये केलेलं वाटण, मीठ आणि भरपूर असं तेल टाकायचं, छान मिक्स करायचा. हा पाण्याचा अजिबात थेंबही लागून द्यायचा नाही, जेणेकरून ही चटणी केलेली 2-3 महिने आरामात छान टिकते. आता एवढी जास्त मी चटणी बनवली होती, पण ठेवायला माझ्याकडे बरणी नव्हती. तर त्याचसाठी आम्हाला बरणी शोधायची होती. बरणीसाठीच आमचा अर्धा दिवस गेला होता. आम्ही खूप जास्त फिरलो, DIYला गेलो, डीमार्टला गेलो आणि बऱ्याच ठिकाणी गेलो. तिथे 1-1.5 किलोची बरणी होती, जी आम्हाला पुरणार नव्हती. त्याहीपेक्षा मोठी बरणी हवी. त्यासाठी आम्ही खूप ठिकाणं पालती घातली. नंतर आम्हाला एका रोड साईडवर ती बरणी हवी अशी भेटली आणि त्यामध्ये चटणी भरली. तुमच्यासोबत असं काय झालं असेल नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करा.